तर काँग्रेसने विशाल पाटलांना दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे। विशाल पाटलांवरती आज कारवाई होण्याची शक्यता आहे। नाना पटोले यांनी दिल्लीला हा अहवाल पाठवलेला होता आणि आज यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे। आघाडी धर्म पाळून चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याची विशाल पाटलांना सूचना दिलेली होती। तर काँग्रेसने विशाल पाटील यांना दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे, त्यामुळे आज काँग्रेसकडनं काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल पाटलांवरती आज कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाना पटोले यांनी दिल्लीला अहवाल पाठवलेला होता आणि यावरती आज निर्णय होण्याची शक्यता आहे। आघाडी धर्म पाळून चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याची विशाल पाटलांना सूचना दिलेली होती। गेले काही दिवस आपण सांगलीच्या जागेवरून हा वाद पाहिलेला आहे। काँग्रेसने विशाल पाटील यांना दिलेला अल्टिमेटम आता संपलाय। स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। स्वप्नील, काँग्रेसने विशाल पाटलांना अल्टिमेटम दिलेला होता आणि त्याची मुदत संपलेली आहे, त्यामुळे आज नेमकी काय कारवाई होऊ शकते? नक्कीच अमित, सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर आज काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, विक्रम सावंत यांनी सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा घेतला होता। यानंतर महाविकास आघाडीचा धर्म पाळावायचा असून काँग्रेसने चंद्रहार पाटील यांचे काम करण्याच्या सूचना देखील नाना पटोले यांनी दिल्या होत्या। तसेच विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या। याबाबतचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडून केंद्रीय काँग्रेसकडे पाठवण्यात आला होता, परंतु विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना अद्याप पाठिंबा दिलेला नाही। तसेच प्रदेश काँग्रेसने विशाल पाटील यांना दिलेला अल्टिमेटम देखील आज संपतोय, त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशाल पाटील यांची नेमकी कोणती कारवाई केली जाते, त्यांचं निलंबन केलं जातं का, त्यामुळे आज नेमकी काय कारवाई होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।